यानंतर वळूयात इतर राजकीय घडामोडींकडे। मुंबई महानगरपालिकेत पारदर्शक कारभाराचा आग्रह भाजपने धरल्यानंतर आता शिवसेना सुद्धा कमालीची आक्रमक झालेली आहे आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विशेष करून पत्रकारांना आणि विरोधी पक्षनेत्यांनाही स्थान मिळावं अशी मागणी सेनेच्या मंत्र्यांनी आज केली। ज्याप्रमाणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत पत्रकार आणि विरोधी पक्षनेत्यांना स्थान मिळतं, त्याचप्रमाणे कॅबिनेट बैठकीचाही अजेंडा राबवला जावा अशी भूमिका शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे आणि दीपक सावंत या दोघांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली। राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळात जो निर्णय जनतेच्या हिताचा राज्य सरकार घेतं त्याची सगळी माहिती जनतेला मिळाली पाहिजे। त्यासाठी राज्यमंत्री असतील, विरोधी पक्षनेता असेल, लोकायुक्त असतील आणि पत्रकार असतील, या सगळ्यांना त्याच्यामध्ये सहभागी होता आलं पाहिजे। की आम्ही तिन्ही मंत्र्यांनी, रावते साहेब आहेत, दीपक सावंत आहेत, आम्ही तिघांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे। ज्या काही घटनात्मक अडचणी असतील त्या देखील दूर झाल्या पाहिजेत। दूर करण्याचं काम मुख्यमंत्री महोदयांनी केलं पाहिजे। आम्ही सगळे मंत्री त्यांना या बाबतीमध्ये पारदर्शकतेच्या बाबतीत सहकार्य करायला तयार आहोत।